नमस्कार. MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्यांसाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे. आयोगाने उत्तरपत्रिकेबद्दल काही नवीन नियम जाहीर केले आहेत आणि हे नियम समजून घेणं प्रत्येकासाठी अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग हे नवीन नियम काय आहेत ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. जरा विचार करा, तुम्ही महिनोन्महिने जीव तोडून अभ्यास केलाय, दिवसरात्र एक केली आहे, पण ऐन परीक्षेच्या दिवशी उत्तरपत्रिका भरतानाच झालेली एक छोटीशी चूक, फक्त एक चूक, तुमची सगळी मेहनत वाया घालवू शकते. हो, हे खरंय. म्हणूनच आयोगाने जाहीर केलेला प्रत्येक नवीन नियम आपल्याला माहीत असायलाच हवा. तर हे नवीन बदल नेमके आहेत तरी काय? आणि ते इतके महत्त्वाचे का आहेत? कारण ही माहिती थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत परिपत्रकातून आलेली आहे. चला तर मग एक एक करून सगळे मुद्दे पाहूया. हे बघा, हे आहे ते आयोगाचं अधिकृत परिपत्रक. यातूनच परीक्षेच्या प्रक्रियेत एक मोठा बदल केला जातोय. याचा मुख्य उद्देश काय आहे? तर एक नवीन कार्बनलेस म्हणजे कार्बन विरहित दुहेरी उत्तरपत्रिका प्रणाली लागू करायची आहे. यामुळे काय होईल तर परीक्षेत जास्त पारदर्शकता आणि अचूकता येईल. आता या संपूर्ण बदलाच्या केंद्रस्थानी आहे ही दुहेरी उत्तरपत्रिका. ही नेमकी काय आहे, तिची रचना कशी आहे आणि ती हाताळायची कशी, हे समजून घेणं परीक्षेच्या अभ्यासाइतकंच महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. तर बघा, ही नवीन उत्तरपत्रिका 2 भागांमध्ये असणार आहे. भाग 1 जी मूळ प्रत आहे ती आयोगाकडे तपासणीसाठी म्हणजे मूल्यांकनासाठी जमा होईल. आणि जो भाग 2 आहे, जी कार्बन कॉपीसारखी दुय्यम प्रत असेल, ती तुम्हाला स्वतःसाठी परत मिळेल. याचा फायदा काय तर तुम्ही नंतर आयोगाच्या उत्तर तालिकेशी तुमचे पर्याय पडताळून पाहू शकता. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकेचे दोन्ही भाग स्वतः वेगळे करायचे नाहीत. अजिबात नाही. ती जशी आहे तशीच पर्यवेक्षकाकडे जमा करायची. पर्यवेक्षकच ती वेगळी करून मूळ प्रत स्वतःकडे ठेवतील आणि दुसरी प्रत तुम्हाला देतील. ही प्रक्रिया चुकता कामा नये. चला, आता आपण उत्तरपत्रिकेवरची माहिती अचूकपणे कशी भरायची ह्यावर लक्ष देऊया. कारण ह्याच ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांकडून नकळतपणे चुका होतात. इथे नीट लक्ष द्या. सगळ्यात आधी तुमचा बैठक क्रमांक, जो अल्फान्यूमेरिक आणि अंकी असेल, तो व्यवस्थित लिहा आणि त्याखालचे वर्तुळ काळजीपूर्वक भरा. त्यानंतर तुम्हाला जी प्रश्नपुस्तिका मिळाली आहे तिचा क्रमांक लिहा आणि त्याची वर्तुळे भरा. तुमची सही ही फक्त आणि फक्त नेमून दिलेल्या जागेतच करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उत्तरे नोंदवण्यासाठी फक्त आणि फक्त काळ्या शाईच्या बॉलपॉइंट पेनचाच वापर करायचा आहे. निळा, हिरवा किंवा दुसरा कोणताही पेन चालणार नाही. बरं, आता आपण त्या गोष्टींबद्दल बोलूया ज्या तुम्हाला परीक्षेच्या वेळी अजिबात करायच्या नाहीत, कारण या चुकांमुळे तुमची उत्तरपत्रिका थेट अवैध ठरू शकते. मी हे पुन्हा एकदा सांगतोय कारण हे इतकं महत्त्वाचं आहे. उत्तरपत्रिकेची मूळ प्रत आणि दुसरी प्रत स्वतः वेगळी करण्याचा प्रयत्न करू नका. ते काम फक्त पर्यवेक्षकाचं आहे. या नियमाचं उल्लंघन अजिबात चालणार नाही. एकदा तुम्ही उत्तर नोंदवलं की ते बदलण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे व्हाईटनर वापरणं, ब्लेडने खाडाखोड करणं किंवा रबरनी पुसणं, याला सक्त मनाई आहे. असं काही केल्यास तुमची उत्तरपत्रिका तपासलीच जाणार नाही. त्यामुळे उत्तर देताना 100% विचार करा, कारण चूक दुरुस्त करायला संधी नाही. अजून काही गोष्टी लक्षात घ्या. तुमची उत्तरपत्रिका अवैध ठरू शकते जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी सही केली, काळ्या पेना व्यतिरिक्त दुसरा पेन वापरला, माहिती अस्वच्छ किंवा अपूर्ण भरली, किंवा उत्तरपत्रिकेवर श्रीराम किंवा दुसरं कोणतंही चिन्ह, खूण किंवा मजकूर लिहिला, किंवा बारकोडला चुकून नुकसान पोचवलं. थोडक्यात काय तर उत्तरपत्रिका स्वच्छ आणि अचूक ठेवणं ही पूर्णपणे तुमची जबाबदारी आहे. आता ही एक खूप महत्त्वाची स्ट्रॅटेजिक गोष्ट आहे. जर तुम्ही एखाद्या प्रश्नासाठी एकापेक्षा जास्त वर्तुळं भरली किंवा एकही वर्तुळ भरलं नाही, तर तुमचे 1/4 म्हणजे 1/4 गुण वजा केले जातील. याचा अर्थ स्पष्ट आहे. प्रत्येक प्रश्नाला फक्त एकच उत्तर द्यायचं आहे आणि तेही अचूक. चला, आता आपण काही शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या सूचना पाहूया, ज्या तुमच्या लक्षात राहिल्याच पाहिजेत. ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये आत्ताच नोंदवून ठेवा. 1 मार्च 2026 या तारखेपासून किंवा त्यानंतर होणाऱ्या आयोगाच्या सगळ्या परीक्षांसाठी ही नवीन उत्तरपत्रिका प्रणाली लागू होईल. म्हणजे पुढच्या परीक्षेपासून तुम्हाला ह्याच नियमांचं पालन करायचं आहे. आणि एक शेवटची पण गोल्डन टिप,
परीक्षेच्या वेळी तुम्हाला जी उत्तरपत्रिका मिळेल तिच्या मागच्या बाजूला या सगळ्या सूचना पुन्हा एकदा तपशीलवार दिलेल्या असतील. पेपर सुरू करण्याआधी शांतपणे काही मिनिटं काढून त्या सूचना नक्की वाचा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमची तयारी खूप महत्वाची आहे, यात शंकाच नाही. पण परीक्षेच्या त्या 3 तासात उत्तरपत्रिका भरताना तुम्ही दाखवलेली अचूकता तुमच्या यशासाठी निर्णायक ठरणार आहे. तयारी आणि अचूकता दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. तर मग आता स्वतःला हा प्रश्न विचारा की आपला अभ्यास तर पूर्ण आहे, पण आपण या नवीन नियमांसाठी खरंच तयार आहोत का? यावर नक्की विचार करा, कारण तुमची अंतिम